बायोलॉजीत आपण आता सेकंड चॅप्टरला सुरुवात करतो आहे. सेकंड चॅप्टरचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये तुम्हाला 5 किंगडम्स याचा अभ्यास आहे. बाकीचा सिलेबस रिड्यूस सिलेबसमध्ये येतो आहे. क्लासिफिकेशन 5 किंगडम क्लासिफिकेशन हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला 2 डेफिनेशन लक्षात घ्यायचे आहेत. एक डेफिनेशन म्हणजे सिस्टमॅटिक्स म्हणजे काय आणि दुसरी डेफिनेशन आहे क्लासिफिकेशन म्हणजे काय. मग क्लासिफिकेशन म्हणजे आणि सिस्टमॅटिक्स म्हणजे, तर पहिल्यांदा आपण बघू सिस्टमॅटिक्स म्हणजे काय. तर सिस्टमॅटिक्स इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of different types of living organisms and their diversity and their comparative and evolutionary relationship. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा, त्यांच्यातली विविधता वेगवेगळेपणा पण अभ्यासायचा. बघा, डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, देअर डायव्हर्सिटी, नुसतंच त्यांच्यातली विविधता नाही, कंपॅरिझन बिटवीन डिफरंट ऑर्गॅनिझम्स ऑल्सो. 2 वेगवेगळे ऑर्गॅनिझम, 2 वेगवेगळे ग्रुप्स, याच्यात पण कंपॅरिझन करायची. आणि कंपॅरिझन करत असतानाच त्यांची उत्क्रांती कशी झालेली आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. कारण एका प्रकारच्या ऑर्गॅनिझमपासून दुसरा ग्रुप कसा तयार होतोय हे पण अभ्यासायचं असतं आणि तो पण अभ्यास सिस्टमॅटिक्समध्ये केला जात असतो. मग आता या सगळ्यांमध्ये परत काय कन्सेप्ट आली, डायव्हर्सिटी म्हणजे काय. डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर डिफरन्सेस अमंग द ऑर्गॅनिझम्स. डायव्हर्सिटीचं मिनिंग येतं डिफरन्सेस अमंग द ऑर्गॅनिझम्स. विविधता, वेगवेगळेपणा आहे. डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ, रेंजिंग फ्रॉम बॉटम ऑफ द सी अप टू द टॉप ऑफ द माउंटन. इतके वेगवेगळ्या प्रकारचे सजीव पृथ्वीवर आढळत आहेत आणि या सगळ्यांचा एकत्र अभ्यास करणं बायोलॉजीमध्ये इट इज अन इम्पॉसिबल टास्क. म्हणून काय करावं लागतंय, क्लासिफिकेशन इज नेसेसरी. क्लासिफिकेशन म्हणजे काय मग, तर क्लासिफिकेशन म्हणजेच सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू डिफरंट ग्रुप्स अँड सबग्रुप्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन, वर्गीकरण करणे. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू डिफरंट ग्रुप्स अँड सबग्रुप्स. कशावरून करणार, अकॉर्डिंग टू देअर डिफरन्सेस. सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस बघायचे, ज्यांच्यात सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांचा एक ग्रुप करायचा. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस करणारे ऑर्गॅनिझम्स, त्यांचा एक ग्रुप केला. त्याच्यातले मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आपण काय म्हणतो, किंगडम प्लांटी. म्हणजेच काय आलंय, सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू डिफरंट ग्रुप्स अँड सबग्रुप्स. मग अगदी सुरुवातीला क्लासिफिकेशन करताना 2च ग्रुपचा अभ्यास केला गेला होता. देअर वर 2 ग्रुप्स. कोणते 2 ग्रुप्स, एक ग्रुप होता प्लांट्स आणि दुसरा ग्रुप होता ॲनिमल्स. याला नाव दिलं किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलिया. मग मायक्रो ऑर्गॅनिझमचा पण प्रश्न आला. मायक्रो ऑर्गॅनिझम सुरुवातीला प्लांट्समध्ये, बाकी जे हेट्रोट्रॉपिक आहेत ते प्लांट्समध्ये, जे हेट्रोट्रॉपिक आहेत ते ॲनिमल्समध्ये आणि जे ऑटोट्रॉपिक आहेत ते प्लांट्समध्ये, असं क्लासिफिकेशन झालं होतं. नंतर मात्र मग लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा डिटेल अभ्यास केला गेला. सायंटिस्ट R.H. विटेकर आणि यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे 5 ग्रुप सांगितले आणि त्या 5 ग्रुप्सला नाव दिलं 5 किंगडम्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे R.H. विटेकरने क्लासिफिकेशनची एक नवीन सिस्टीम सांगितली. त्या सिस्टीमला म्हणतात 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं होतं ते क्लासिफिकेशन करताना काही बेसिक क्रायटेरियाचा वापर केला होता. सम बेसिक क्रायटेरिया आर यूज टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स. जसं आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेलपासनं बनलेले असतात. मग सेलमध्ये परत प्रकार आहेत, जे तुमचे आधी झालेले प्रोकॅरिओटिक सेल, युकॅरिओटिक सेल. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह, कॅरिऑन, न्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये न्यूक्लियस प्रिमिटिव्ह असेल, मग प्रिमिटिव्ह म्हणजे काय हा पण प्रश्न येतो. त्याच्या आधी जेव्हा तुम्ही सेल अभ्यासली, सेलमधलं न्यूक्लियस कसं अभ्यासलं हे लक्षात घ्या. आतापर्यंत सेलला हे न्यूक्लियस
न्यूक्लियसला न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस आणि मग DNA मटेरियल, क्रोमॅटिन मटेरियल, असा तुम्ही अभ्यास केलेला आहे. मग या न्यूक्लियसला म्हणतात ट्रू न्यूक्लियस, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस, याला ट्रू न्यूक्लियस असं म्हणतात. मग ज्या सेलमध्ये न्यूक्लियस इज ट्रू म्हणजेच मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट, अशा न्यूक्लियसला म्हणायचं यू म्हणजे ट्रू आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. मग ज्याच्यात ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट त्याला म्हणायचं यू कॅरिओटिक सेल. आणि ज्याच्यात न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, हे वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे. नॉट वेल डेव्हलप म्हणजे काय, तर सेलमध्ये फक्त DNA कॉईल, कारण न्यूक्लियसमध्ये महत्त्वाचं काय आलं, DNA जेनेटिक मटेरियल, कंट्रोल ऑफ द सेल. म्हणून मग DNA ज्याच्यात आहे, ओनली सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA इज प्रेझेंट, ज्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिओलस नाही, अशाला म्हणायचं प्रोकॅरिओटिक न्यूक्लियस. त्या सेलला म्हणायचं प्रोकॅरिओटिक सेल, प्रिमिटिव्ह सेल. मग जेव्हा इव्होल्युशन झालं, उत्क्रांती झाली, पहिली सेल तयार झाली असेल, ती सेल कशी असेल, व्हेरी सिम्पल, अगदी सिम्पल, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस अगदी सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA. तुम्ही आतापर्यंत 9वी-10वीपर्यंत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया अशी वेगवेगळे ऑर्गॅनेल्स अभ्यासलेले, ते सगळे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स. मग मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स कोणामध्ये, वेल डेव्हलप्ड सेलमध्ये. ज्याच्यात न्यूक्लियस वेल डेव्हलप त्याच्यात मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट, ज्याच्यात न्यूक्लियस नॉट वेल डेव्हलप त्याच्यात मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर ऑल्सो ॲब्सेंट. मग ही झाली तुमची बेसिक माहिती. आता हा एक क्रायटेरिया वापरला RH विटेकरने, कोणता, सेल कशी आहे, प्रोकॅरिओटिक का यूकॅरिओटिक. ज्या ऑर्गॅनिझममधली सेल प्रोकॅरिओटिक त्यांचा एक ग्रुप केला असेल, यूकॅरिओटिक त्यांचा वेगळा ग्रुप केला. दुसरा क्रायटेरिया त्यांनी वापरला तो म्हणजे बॉडी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची बॉडी कशी, सिंगल सेलपासनं तयार झाली आहे का मेनी सेलपासनं तयार झाली. जर सिंगल सेलपासनं असेल त्याला आपण म्हणतो युनिसेल्युलार, अनेक सेलपासनं असेल त्याला आपण म्हणतो मल्टीसेल्युलार. अर्थवरचे कितीही ऑर्गॅनिझम्स घ्या तुम्ही सगळे, दोनच प्रकार आपल्याला दिसतात, युनिसेल्युलार आणि मल्टीसेल्युलार. मग त्यांनी काय केलं, युनिसेल्युलार ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलार. मग युनिसेल्युलारमध्ये प्रोकॅरिओटिक बघितले, मल्टीसेल्युलारमध्ये प्रोकॅरिओटिक आहेत का बघितले असतील. युनिसेल्युलारमध्ये यूकॅरिओटिकचा ग्रुप केला असेल, मल्टीसेल्युलारमध्ये यूकॅरिओटिकचा ग्रुप केला असेल. तिसरा क्रायटेरिया त्यांनी वापरला न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. मग मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये पण आपल्याला दोनच प्रकार दिसतात. मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये पहिला प्रकार आहे ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, सेल्फ नरिशिंग, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करणारे, ज्यांना आपण फोटोसिंथेटिक असं पण म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक म्हणजे काय, दुसऱ्यावर डिपेंडंट, फॉर द फूड, न्यूट्रिशनसाठी प्लांट्सवर डिपेंडंट. मग ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक हा एक क्रायटेरिया वापरला. आणि नंतर एक क्रायटेरिया वापरला लाईफस्टाईल. ऑर्गॅनिझम्स फूड तयार करतायत, प्रोड्युसर्स, त्याच्यावर डिपेंडेंट ॲनिमल्स, कंझ्युमर्स, डिकम्पोजिशन करणारे, डिकम्पोजर्स. असे त्यांनी महत्त्वाचे क्रायटेरिया वापरून काय केलं, क्लासिफिकेशन केलं. हे तुम्हाला का बरं सांगितलं मी मुद्दाम, हे जर तुम्ही लक्षात ठेवाल तर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला पटकन सांगता येतात. आणि हे सगळ्यांच्या बेसवर त्यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे किती ग्रुप केले, 5 ग्रुप केले, 5 किंगडम्स. आपल्याला 5 किंगडम डिटेल घ्यायचेच आहेत, पण 5 किंगडम डिटेल घेण्याच्या आधी मी 5ही किंगडमची नावं तुम्हाला सांगते. आधी त्यांनी जे 5 किंगडम केले त्या 5 किंगडमची नावं लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं अकॉर्डिंग टू इव्होल्युशन, जशी उत्क्रांती झाली असेल, जसे जसे ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत तशा पद्धतीनेच त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यांच्या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये पहिला किंगडम त्यांनी सांगितला किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा, मोना म्हणजे फर्स्ट, पहिला येणारा, सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवर आले असतील असे ऑर्गॅनिझम्स कसे असतील, व्हेरी सिम्पल. मग सिम्पल सेलमध्ये फक्त मी हे बेसिक 4 क्रायटेरियाला आधारून पहिलं सांगून देते. ऑर्गॅनिझम्स कसे असतील, युनिसेल्युलार, त्यांची बॉडी सिंगल सेलपासून तयार झालेली. न्यूक्लियस कसं असेल, प्रोकॅरिओटिक. युनिसेल्युलार प्रोकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक म्हटलं का लगेच आपण इथं लक्षात ठेवायचं, न्यूक्लियस इज प्रिमिटिव्ह, न्यूक्लियस इज इन द फॉर्म ऑफ सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA, न्यूक्लियर मेम्ब्रेन न्यूक्लिओलस इज ॲब्सेंट, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर ॲब्सेंट. बघा एका शब्दावर आपण किती एक्सप्लेन करू शकतोय. युनिसेल्युलार प्रोकॅरिओटिक, याच्यात काही होते ऑटोट्रॉपिक आणि काही होते
हेट्रोट्रॉपिक. दोघं प्रकार आहेत, ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया याच्यात आपल्याला दिसून येतात. आर्कीबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया, मायकोबॅक्टेरिया हे याचे एक्झाम्पल्स आहेत. हे आपण डिटेल किंगडम घेऊ तेव्हा येतं आहे. पहिल्यांदा क्लासिफिकेशन सांगते. हे सगळ्यात सुरुवातीला पृथ्वीवर आले असतील. दुसरा ग्रुप आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तो म्हणजे किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्ट हे कसे आहेत? युनिसेल्युलारच. सेल इज सिंगल, बॉडी इज सिंगल सेल्ड. पण इथं प्रो म्हणजे न्यूक्लियस प्रिमिटिव्ह आहे. इथं एकच घर आहे आणि अगदी सिंपल आहे, फक्त जेमतेम खाण्याची व्यवस्था आहे. इथं काय झालं, सिंगल सेल इज प्रेझेंट आणि त्या सिंगल सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. एकच रूप त्याच्या सगळ्या सोयी आहेत. मग तसं मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस इज प्रेझेंट. त्याला म्हणायचं युकॅरिओटिक सेल. युनिसेल्युलार युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स. मोड ऑफ न्यूट्रिशन इथं पण ऑटोट्रॉपिक आहेत, काही हेट्रोट्रॉपिक आहेत. सम आर ऑटोट्रॉपिक, सम आर हेट्रोट्रॉपिक. मग याच्यात एक्झाम्पल्स आहेत, अमिबासारखे ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑटोट्रॉपिकमध्ये डायटम्स वगैरे प्रोटिस्ट आहेत. हे याचे एक्झाम्पल्स आले. सगळ्यांमध्ये रिप्रोडक्शनचे पण दोनच मेथड आहे, असेक्शुअल आणि सेक्शुअल मेथड. मग इथं असेक्शुअल सेक्शुअल दोघं मेथड आहेत. इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन मोस्टली आढळून येत असतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲब्सेंट सुरुवातीच्या ग्रुपमध्ये. अजून डिटेल आपण घेऊ, पण बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला मी मुद्दाम सांगते. किंगडम प्रोटिस्टा असे होते की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे याच्यात काही ऑटोट्रॉपिक आणि काही हेट्रोट्रॉपिक. जे ऑटोट्रॉपिक होते त्या किंगडम प्रोटिस्टाच्या ऑटोट्रॉपिकपासून हळूहळू बदल झाला, इव्होल्युशन झालं आणि तयार झाले प्लांट्स. किंगडम प्लांटी त्याला आपण नाव देणार, प्लांट्स तयार झाले. काय आहेत किंगडम प्लांटीमधले ऑर्गॅनिझम्स? मल्टीसेल्युलार युकॅरिओटिक ऑटोट्रॉपिक. म्हणजे ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलार. सगळ्यात याच्या पुढचे तिघं किंगडम मल्टीसेल्युलार आहेत. सेल इज, आता इथून युकॅरिओटिक म्हणजे पुढच्या सगळ्यांच्या सेल्स युकॅरिओटिक असतील. आणि काही ऑटोट्रॉपिक काही हेट्रोट्रॉपिक. प्लांट्स कसे आले? प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हटलं का फोटोसिंथेसिस करणारे म्हणून फोटोसिंथेटिक. दुसरा पुढचा ग्रुप आहे किंगडम फंगाय. सुरुवातीला फंगायला प्लांट्समध्येच घेतलं गेलं होतं. नंतर हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. फंगाय कशी आहेत? मृतोपजीवी, सॅप्रोफायटिक असं आपण त्यांना म्हणतो. सडवण्याचं, कुजवण्याचं, डिकम्पोजिशनचं काम फंगाय करतायत. तो ग्रुप त्यांनी वेगळा केला. आर एच विटेकरने किंगडम फंगाय. मल्टीसेल्युलार युकॅरिओटिक हेट्रोट्रॉपिक सॅप्रोफायटिक असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. आणि शेवटचा ग्रुप केला किंगडम ॲनिमॅलिया. अशा पद्धतीने ॲनिमल्स कसे आहेत? म्हणजे ॲनिमल्स म्हणजे आपण सगळे. हेट्रोट्रॉपिक युकॅरिओटिक, काही मोस्टली मोटाईल. इथं रिप्रोडक्शन सेक्शुअल, इथं रिप्रोडक्शन असेक्शुअल सेक्शुअल, इथं रिप्रोडक्शन असेक्शुअल सेक्शुअल दोघं प्रकार. अशा पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 ग्रुप केले आर एच विटेकरने. किंगडम प्रोटिस्टापासून पुढचे ती आणि हा पहिला ग्रुप. म्हणून असं म्हटलं गेलं किंगडम प्रोटिस्टा इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन युनिसेल्युलर मोनेरा आणि मल्टीसेल्युलर किंगडम प्लांटी फंगाय ॲनिमॅलिया. हे 5 ग्रुप्स आपल्याला आता डिटेल अभ्यासायचे या चॅप्टरमध्ये. तुम्हाला मुद्दा मी इव्होल्युशन पण सांगितलं, कसे तयार झाले. प्रोटिस्टापासून या 3 लाईन्स आपल्याला दिसून येत असतात. अशा पद्धतीने 5 ग्रुप्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता आपला पहिला ग्रुप आपण सुरू करणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये, किंगडम मोनेरा. हे फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून या चॅप्टरचा एक व्हिडिओ मी तयार करून दिला. आता किंगडम मोनेराला आपण सुरुवात करू.